ॲक्सिडेंट झालाय बघ. पोरगं बघायला लागले सारखं. ते म्हणते हे काय लावलं आहे ना समोर. आईला बरोबर टर्नमध्येच नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी नंदकुमार तुम्हा सर्वांचे स्वागत करतो एका नव्या धमाकेदार व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी खूप एक्सायटेड आहे कारण आज मी जातोय चिपळूणला आणि आज माझ्यासोबत असणार आहे माझा भाचा. सो आम्ही बाईकवरनं जात आहे, रॉयल एनफील्ड मेटिऑर 350 वरून. सो तुम्हाला एकदम चांगले मोटो ब्लॉग बघायला मिळणार आहे आज. सो मी चिपळूणला का जातोय हे मी तुम्हाला बाईकवरती गेल्यानंतर सांगतो की आज चिपळूणची ट्रिप आम्ही का प्लॅन केली. त्याच्या आधी मला धनंजयला पिक करायचं आहे, म्हणजे माझ्या भाच्याला पिक करायचं आहे. 9:15 वाजले. सो मी आता निघतो आणि तुम्हाला बाईकवरती भेटतो आणि बाईकवरती मग तुम्हाला मी सांगतो की आज आम्ही चिपळूणचा प्लॅन का केला ते. सो आता मी धनंजयला पिक करायला आलेलो आहे. मला ॲक्च्युली सांगलीवरून बामणोलीला यावं लागलं कारण तो बामणोलीमध्ये राहतो. सो मी आता त्याला पिक करण्यासाठी आलो आहे. आता जाता जाता आम्ही त्याची गाडी सोडतो आहे कामासाठी, कारण 2 दिवस आम्ही नसणार आहे, तर त्याचं गाडीचं काम होईल. आणि आम्ही डिसाईड केलं आहे की आम्ही आता इथून पलूस मार्गे जाणार आहे, कारण आम्हाला जायचं आहे कराडवरून निसऱ्याला. आणि नॉर्मली कराडला जाताना आपण इस्लामपूर मार्गे जातो, पण आता सध्या तिकडं रोड फारच खराब आहे, त्यामुळं आम्ही ठरवलं की तिकडून न जाता पलूसवरून जायचं. पलूसवरून थोडा रोड चांगला आहे, भले एकेरी आहे पण चांगला आहे, कारण इकडं इस्लामपूर मार्गे फारच कामं वगैरे चालू आहेत. सो आता इथं आम्ही माऊली ॲटो गॅरेजला, त्याच्या मित्राच्या गॅरेजला त्याची बाईक सोडलेली आहे. तर तो सांगतोय काय काय त्याची कामं करायची आहेत ती. सो आता ट्रिप चालू केल्यापासून 10 किलोमीटर झाले आणि सांगलीतून 10 किलोमीटर 15 किलोमीटर बाहेर आलो आहे आम्ही. आणि हॉटेल सोहमराज इथे आम्ही आता नाश्ता वगैरे घेतला आहे. सो आता इथून 80-85 किलोमीटर आहे, साधारण 2 तास दाखवते. सो आम्ही ट्राय करणार पटपट जाण्याचा. आता आपण जातोय तासगाव मार्गे, तासगाव पलूस या मार्गे. मित्रांनो, आत्ता मी तुम्हाला सांगतो की या ट्रिप प्लॅन मागची स्टोरी काय आहे. काही दिवसांपूर्वी मला कराड चिपळूण रूटवरती असलेल्या निसरे या गावातला माझा जो मित्र आहे त्याच्या लग्नाचे इन्व्हिटेशनची पत्रिका आली. सो खूप दिवसांपासून मी तसं चिपळूण बाईक राईडचा प्लॅन करतच होतो आणि त्यात हे इन्व्हिटेशन आले. मग लगेचच मी सांगली निसरे चिपळूण असा बाईक राईडचा प्लॅन फायनल केला. पलूसच्या पुढेच आहे ना. इकडे खाली तासगाव जाते.
तर तासगाव भिलावडी कारखाना, तासगाव कारखाना. ऊसतोडी ट्रॅक्टर. ॲक्सिडेंट झालाय बघ. मारुतीची आहे ना, मारुतीची गाडी आहे ना. आणि ही आहे कृष्णा नदी. आटलेगिरी पाक काम चालू आहे. पोरग बघायला लागले सारखं. ते म्हणते हे काय लावलंय ना समोर. सो आता आम्ही निसऱ्यामध्ये पोचलोय. साधारण 1:15 वाजल्यात आणि लग्नाचं टायमिंग 2:15 आहे. आम्ही आता काही गिफ्ट वगैरे घेतलेलं नाही आहे, तर आता आम्ही ते कुठं आजूबाजूला गिफ्ट वगैरे काय मिळते काय बघणार. ये च धम्मातीताच ये च धम्मा अनागता. पट या, वेळ होऊ नका. हे काय हे आणि काय आणि मित्राचे लग्न उरकून आम्ही चिपळूणच्या दिशेने कूच केली. पण त्याआधी प्रवासात त्रास नको म्हणून लगेज बॅगचा असा काही जुगाड केला.
आता आम्ही पोचलेलो आहे कोयनानगर क्रॉस करून कुंभारली घाटाच्या पायथ्याशी. सो आता कुंभारली घाट चालू होतं आहे आणि इथून आता मी बाईक घेतो आहे. धनंजयने आतापर्यंत इथंपर्यंत बाईक आणली आणि मी खूप एक्सायटेड आहे कारण मी जवळपास 1.5 ते 2 वर्षानंतर या घाटामध्ये परत बाईक चालवतो आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. बघूया आपला एक्सपिरियन्स कसा राहतो आहे. हां चेकपोस्ट आली. चेकपोस्ट माकडाच बघितलं. बाय. तारा पण टाकलं बघा ॲडिशनल कंपाऊंड. आधी नव्हतं ते. तिथनं काहीतरी गेले वाटतं खाली. रस्ता बराच खराब आहे.
टर्नमध्येच अडकला आहे बघ. चढला नाही वाटतं त्याला. आईला बरोबर टर्नमध्येच मोठी गाडी जाणार कशी? लोड आहे. मोठी गाडी जाणार कशी? दुसरी एखादी एस टी बस. गरज आहे आधीच त्याची स्पीड एवढी आणि त्याला ओव्हरटेक करायला. भयंकर अवस्था आहे रे. आठ तासांच्या दमवणाऱ्या प्रवासानंतर बरोबर संध्याकाळी 6 वाजता आम्ही चिपळूणला पोहोचलो. मग माझ्या बहिणीच्या घरी जाऊन आम्ही फ्रेश झालो आणि मित्रांची भेट घेतली आणि दुसऱ्या दिवशी कुठे फिरायला जायचं याचा धमाल प्लॅन बनवला. त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला धमाल ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स पाहायला मिळणार आहे. तर मग आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.